त्यानंतर सकाळीच मार्गदर्शन ज्यांचं झालं, गोदावरीचे जनक पाटील साहेब या आमचे मित्र आणि जालना जिल्ह्याचे कृषी अधीक्षक गैनीनाथ कापसे साहेब, विभागीय वन अधिकारी सुरेश वाडोदे साहेब, केविकेचे हेड सोनुने साहेब आणि जमलेले बंधू आणि भगिनींनो, खरं तर कांदा आणि लसूण या दोन पिकांवरती बोलणार आहे. या दोन पिकांचं जर महत्त्व सांगायचं ठरलं तर आल्या आल्या एक बोर्ड इथं वाचायला मिळाला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे संत सावतामाळींनी सुद्धा पूर्वीच्या काळी कांदा आणि लसणाचं महत्त्व या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि ते या ठिकाणी मला आल्याला वाचायला मिळालं. त्याचा मला मनस्वी आनंद झाला. खरं तर हा शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. तर त्याच्यामुळे सर्वात आधी तुमचं अभिनंदन. आणि अभिनंदन कसं करायचं आहे तर सध्या थोडा कंटाळा आलेला आहे, तो दूर करण्यासाठी आपण जे पाणी फाउंडेशन तुम्ही सहभाग घेता तर तोच आपण एक कार्यक्रम इथं घेऊ की स्वागत करताना उभं राहायचंय, 3 टाळ्या वाजवायच्यात, स्वागत स्वागत स्वागत, आणि एकमेकांच्या अंगावरती फुले उधळायची, फुले फुले फुले. उभे राहा सगळ्यांनी एकदा. माझ्यासोबत करा, स्वागत स्वागत स्वागत, फुले फुले फुले, स्वागत स्वागत स्वागत, फुले फुले फुले, स्वागत स्वागत स्वागत, फुले फुले फुले. थोडा कंटाळा दूर करण्यासाठी आपण तुमचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी. कारण पाहतोय सरपंच त्या दिवशी तुम्ही होते, गावात तुमच्याही आलेलो होतो. कापसे साहेबांचं काम थोडंसं त्यांनाही मदत करण्यासाठी मी या ठिकाणी 15 दिवस थांबतोय. 12 तारखेपर्यंत याच ठिकाणी मी आणि वेगवेगळ्या गावांमध्ये या विकसित कृषी संकल्प अभियानामार्फत मी बऱ्याच गावांना भेटी देतोय, शेतकऱ्यांचे अनुभव इथं जाणून घेतोय, समस्या जाणून घेतोय. आणि खरं तर पाहिलं तर कापसे साहेबांनी आत्ताच सांगितलं 4 पिकच पूर्ण जिल्हा आपला कव्हर करतात. मग कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या पिकांनीच आपला पूर्ण जिल्हा कव्हर होतोय. तर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, जे पीक बदल थोडासा झाला पाहिजे, या अनुषंगाने मी थोडंसं या ठिकाणी बोलल. कारण कांदा आणि लसूण ही चांगली पोटेन्शियल असणारी पिकं आहेत. आणि जालना जर पाहिलं, आल्याला तुम्ही जालन्यात एंट्री केली तर सिटी ऑफ सीड्स म्हणजे बियाण्यांचं शहर म्हणून याला ओळखलं जातं. सगळ्या कंपन्यांचं वास्तव्य बीजोत्पादनासाठी याच ठिकाणी आहे. तर बियाण्याचं उत्पादन सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतलं जातं. तर फार महत्त्वाचा जिल्हा आहे. तर कांद्याबद्दल जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी कांदा कसं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही हे कांदा पीक का घ्यावं यासाठी मी थोडंसं बोलल. आपण कांद्याची परिस्थिती जर पाहिली तर भारत हा पूर्ण जगामध्ये अग्रेसर असा कांदा उत्पादनामध्ये देश आहे. जगाच्या 30% उत्पन्न आणि क्षेत्र हे भारतामध्ये आहे. आणि भारताची जर परिस्थिती पाहिली तर भारतामध्ये आपला महाराष्ट्र जो आहे तो एकटा 40 ते 43% उत्पादन घेतोय कांद्याचं. ही सर्वात मोठी बाजारपेठ तुमच्यासाठी, जालना जिल्ह्यासाठी, लक्षात ठेवा. भारतामध्ये जर आपण पाहिलं, मागच्या वर्षीची आकडेवारी जर पाहिली सरकारने घोषित केलेली, त्यामध्ये 242 लाख टन एवढं मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पन्न झालं. 15.5 लाख हेक्टरवरती कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. ही आकडेवारी का सांगतोय मी तुम्हाला? ज्यावेळी 15.5 लाख हेक्टरवरती कांद्याचं उत्पादन घेतलं जातं त्याच्या आधीच्या वर्षी तर 19 लाख हेक्टरवरती होतं. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती लागवड करण्यासाठी बियाणं किती लागतं? तर 13 ते 15 हजार टन एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणं कांद्याचं आपल्या भारतात लागवडीसाठी लागतं आणि त्याचं उत्पादन तुम्ही करताय. म्हणजे कांद्याचं उत्पादन वाढवण्याचं जे शास्त्र आहे ते तुमच्यापासून सुरू होते. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग ज्यावेळेस तुम्ही शुद्ध बियाणं तयार कराल तर त्यावेळेस पूर्ण भारत देश आपला पुढे जाईल, लक्षात ठेवा. मग कांदा का करावा? आता तुमचे बाकीचे पीक आहेत,
तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला गावात गेल्यानंतर की किती उत्पन्न होतं, किती खर्च होतो आणि किती नफा मिळतो. आता त्या दिवशी सरपंचांनी सांगितलं आमच्याकडे सोपी पिकं घेतली जातात, पेरणी करायचं आणि काढणीला जायचं आणि मळणी करून ते डायरेक्ट मार्केटमध्ये पाठवायचं. याचं कारण असं अण्णा, या ठिकाणी धारणा क्षेत्र जास्त आहे. तुम्ही जर गेले पुण्याकडं, नगरकडं, नाशिककडं 1-2 एकर, 2.5 एकर, 3 एकरच्या पुढं जास्त शेतकरी भेटणार नाही. पण या ठिकाणी मी पाहतोय शेतकऱ्यांकडे जमिनीचं धारणा क्षेत्र मोठे आहे. 5, 10, 15, 20 एकरचे सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. आणि एवढी मोठी जमीन आपल्याला हाताळताना आपल्याला सोपी वाटणारी जी पिकं आहेत ती आपण प्रामुख्याने घेतली जातात. किंबहुना काही ठिकाणी पर्जन्यमान कमी असेल, पाण्याची सुविधा कमी असेल, त्यामुळे सुद्धा ही पारंपरिक जी पिकं आहेत ती आपण घेतो. परंतु कांदा जे पीक आहे याच्यातून नफा कमवायचा आहे तर 2 मार्ग आहेत, लक्षात ठेवा. तुमच्या सोयाबीनमध्ये मी पाहिलं, तुम्हाला सोयाबीनमध्ये किती उत्पन्न निघतं? 8 ते 10 क्विंटल. 8 ते 10 क्विंटलनी 40 ते 50 रुपयाने तुम्हाला रेट मिळतो. 40 ते 50 हजार रुपये होतात. 15-20 हजार, 25 हजार त्याचा खर्च आहे. 20-25 हजार रुपये एकरी मिळतात. परंतु कांदा हे पीक आहे तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊन देणारं पीक आहे. तुमच्याकडे बियाणं कुठून बाहेरून आणायची गरज नाही. तुम्हाला बियाणं तुम्हीच तयार करताय, तो खर्च वाचतोय. आज 1 एकर कांदा लागवडीसाठी तिकडचा शेतकरी आहे तो 7 ते 8 हजार रुपये खर्च करतो. 3 किलो बियाणं लागतं. आज मार्केटमध्ये 2 ते 2.5 हजार रुपये किलोने बियाणं मिळतंय. तिथं 7-8 हजार रुपये फक्त बियाण्यासाठी खर्च करावा लागतो. तिथं आपल्याकडे ती परिस्थिती नाहीये, तर त्याच्यामुळे खर्च सुद्धा कमी आहे. परंतु कांदा ज्यावेळेस आपण घेतोय त्याच्यातून नफा मिळवायचा असेल तर त्याला 2 मार्ग आहेत. एक तर खरीप हंगामात कांदा करा, ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, थोडंफार पाणी द्यायचं सुविधा आहे, अशा ठिकाणी कांदा खरीप हंगामामध्ये करा, नक्कीच चांगलं उत्पादन मिळेल. दुसरी गोष्ट, रब्बी हंगामात काही ठिकाणी कांदा घेणारे शेतकरी मला या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु रब्बी हंगामात कांदा काढून लगेच विकू नका. कापसे साहेबांनी सांगितलं कांदा चाळ योजना आहे इथं. कांदा चाळ योजनेला मागं आमच्या बऱ्याचशा बैठका झाल्या. 10 वर्षापूर्वीची योजना होती, तर त्याचं अनुदान सुद्धा यावेळी वाढवण्यात आलंय. त्याचं कॅपॅसिटी सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. तर 25 टनाची पहिली कांदा चाळ बनवली जात होती, तर त्याला 87,500 हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळत होतं. आता ते वाढून 1 लाख रुपये झालंय. म्हणजे प्रति मेट्रिक टनला 3,500 होतं, ते आता 4,000 रुपये करायचं सरकारने धोरण ठेवलेलं आहे, केलं पण आहे. आणि ते यावर्षीपासून मिळेल. आणि त्याची कॅपॅसिटी पण तुम्ही 100 मेट्रिक टनाची जरी कांदा चाळ करायची ठरवली तरी ती तुम्ही करू शकता अनुदानामध्ये. तर त्याच्यामुळे ही 2 सूत्र लक्षात ठेवा कांदा उत्पादनामध्ये. एक तर साठवणूक तुम्हाला करायची आहे कांद्याची, जर रब्बी हंगामात तुम्ही कांदा घेत असाल, आणि जर खरीपात करत असाल तर चांगला वाण तुम्हाला निवडायचा आहे. आता हे का सांगतोय तुम्हाला, साठवणूक किंवा हे सर्वजण कांदा खातात, सर्वजण कांदा पिकवत नाही, बरोबर आहे. तुम्हाला काही पिकांसाठी तुम्हाला मार्केट शोधावं लागतंय. आता पांढरी तूर, लाल तूर याच्यासाठी पण मार्केट वेगळी आहेत. किंवा तुमचं नवीन नवीन जे पिकं येतात, सोनवणे साहेबांनी सांगितलं, आम्ही एका वर्ग मानला होता, पण त्याला मार्केट या ठिकाणी अवलंबून. आता चियाचं सुद्धा पीक घेतलं जातं, पण मार्केट नाहीये. कांदा रोज खाल्ला जातो, आपल्या गावातल्या मार्केट सुद्धा मध्ये सुद्धा तो विकला जाऊ शकतो. आज भारताची जर गरज पाहिली, आपल्याला 15 ते 18 लाख टन खाण्यासाठी महिन्याला कांदा लागतो. 3 ते 4 लाख टन हा एक्सपोर्ट होतो महिन्याला. तर त्याच्यामुळं आपण दररोज सारख्याच पद्धतीने कांदा खाल्ला जातो. पण पिकवण्याचं जर आपण गणित पाहिलं तर कांदा आपल्या इथं भारतात 3 हंगामामध्ये पिकवला जातो. पहिला हंगाम आहे खरीप हंगाम, आत्ताचा जो पावसाळी हंगाम आहे त्याच्यात फक्त 15 ते 20% उत्पन्न खरीप हंगामात होतं. दुसरा रांगडा हंगाम, जो ऑक्टोबरमध्ये लागवड होती आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये काढणी होती, त्या हंगामात 15 ते 20% उत्पन्न होतं. आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जी लागवड होती आणि मार्च-एप्रिलमध्ये जी काढणी होती, तो रब्बी हंगाम, त्याच्यात 60 ते 65% उत्पादन त्याच्यामध्ये होतं. आता मला सांगा, एप्रिल-मे मध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात 60 ते 65% उत्पादन निघालं आणि ते मार्केटमध्ये आलं तर मार्केटची स्थिती काय राहील? आता किती रुपयांनी कांदा घ्यावा लागतो तुम्हाला? मार्केट किती आहे कांद्याचं? 10-12 रुपये. म्हणजे मार्च ते जून पर्यंत तुम्हाला 10 ते 12 रुपयापर्यंतच मार्केट राहतं. ते कधी कधी त्याच्याही खाली येतं, 5 ते 8 रुपयापर्यंत सुद्धा ते मार्केट येतं. अशा वेळी कांदा विकून तुम्हाला परवडणार आहे का? नाही. मग याच्यासाठी स्टोरेज करावं लागतं. जर तुम्ही
मार्केटमधून कांदा विकत घेताय, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये किती असते किंमत कांद्याची? 30 रुपये असते. मागच्या 10 वर्षाची जर सरासरी आपण काढली तर 20 ते 25 रुपये, तुम्हाला 25 रुपयाच्या वरतीच ती सरासरी येते, लक्षात ठेवा. मग जर तुम्ही खरीप हंगामामध्ये लागवड केली, ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, खरीप हंगामामध्ये सगळ्यात मोठा धोका म्हणजे जास्त पाऊस होऊन रोगराई येऊन कांदा खराब होतो. तुमच्याकडे पाऊस कमी आहे, थोडंफार पाण्याची सोय असेल तर तुम्ही कांद्याचं खरीप हंगामातलं पीक घेऊ शकता आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जी काढणी होईल त्याला तुम्हाला 20 ते 25 रुपयाच्या वरती मार्केट मिळेल. आमच्या ज्या व्हरायटी आहेत, सुधारित व्हरायटी खरीप हंगामासाठी कुठल्या आहेत? भीमा सुपर, भीमा डार्क रेड, भीमा राज आणि भीमा रेड या खरीप हंगामासाठी आम्ही तयार केलेले आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाने फुले समर्थ आणि बसवंत 87 एक 2 वाण चांगले आहेत त्यांचे. भीमा सुपर, भीमा डार्क रेड, भीमा राज आणि भीमा रेड. राज, रेड, डार्क रेड आणि सुपर. डार्क रेड, भीमा डार्क रेड, राज, भीमा राज, सगळे भीमानी चालू होतात. आमचं जी संस्था आहे भीमा नदीच्या तीरावरती, भीमाशंकर वरून जे उगम पावते आमच्याकडे ते भीमा नदीच्या तीरावरती आमची संस्था, त्याच्यामुळे भीमा नाव. भीमा रेड, फुले समर्थ हे विद्यापीठाचे, राहुरी विद्यापीठाचं. तुम्हाला मिळेल ते सगळं. तरी ह्या पद्धतीने चांगला वाण पहिल्यांदा निवडा. आम्ही सांगतो त्याची 8 ते 10 टन प्रति एकरी उत्पादन क्षमता आहे. तुम्ही 5 खरीप हंगामात लाल कांदा येतो आणि भगवा जो आहे तो रब्बी हंगामात येतो, त्याची टिकवण क्षमता जास्त असते. खरीप हंगामात आम्ही 8 ते 10 टन सांगतो उत्पन्न. तुम्ही 5 टन जरी घेतलं तरी समजा कमीत कमी 20 रुपये जरी रेट मिळाला तरी 1 लाख रुपये एकरी तुम्हाला उत्पन्न मिळेल. 30-40 हजार तुमच्या लेवलला तुम्ही खर्च केला तरी 50-60 हजार रुपये तुम्हाला नफा एका एकर मधून कांद्यातून मिळू शकतो, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे याला थोडी कांदा लागवडीची जी अष्टसूत्री आहे ती मी त्याच्यातून सांगतो चांगलं उत्पादन घेण्यासाठी. पहिलं सूत्र, चांगला वाण निवडा. मग खरीप हंगामासाठी वेगळे वाणे, रब्बी हंगामासाठी वेगळे वाणे, लक्षात ठेवा. रब्बी हंगामात चांगली साठवणूक क्षमता असलेला वाण असतो तो म्हणजे भीमा शक्ती, भीमा किरण आणि भीमा लाईट रेड. हे 3 वाण आमचे रब्बी हंगामासाठी आहे. रांगड्यामध्ये भीमा शक्ती, भीमा राज, भीमा रेड हे सुद्धा चालतात. तर त्याच्यामुळं चांगलं वाण घ्या, त्याचे उत्पादन चांगलं निघेल. जसं गोदावरी आहे, चांगल्या उत्पन्नामुळे लगेच फेमस झालं. त्याच पद्धतीने हे चांगले वाण जर घेतले तर पाऊस जरी जास्त झाला तर त्याला प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये असते, तर त्याच्यामुळे ते खराब होत नाही. दुसरी गोष्ट, बीज प्रक्रिया करायची. कारण खरीप हंगामामध्ये असेल किंवा कुठल्याही मातीमध्ये बुरशी असेल तर ती पहिल्यांदा कशावर अटॅक करते? आपल्या बियावरती अटॅक करते. त्या बियाण्याला आपल्याला कव्हर करायचंय. म्हणजे आपण लसीकरण करतो रोग येऊ नये म्हणून, त्या पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया लसीकरणासारखी करायची. मग त्याला कोटिंग करायचं आपल्याला बुरशीनाशकाचं. मग ते कुठलं वापरायचं? कार्बेंडाझिम 3 ते 4 ग्रॅम तुम्हाला वापरायचं. कॅप्टन असेल, थायरम असेल ते सुद्धा तुम्ही 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला वापरू शकता. केमिकलमध्ये नसेल जायचं तर तुम्ही ट्रायकोडर्मा वापरा. 10 ते 15 ग्रॅम ट्रायकोडर्मा तुम्ही बियाण्याला चोळू शकता. काळजी एवढीच घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही ट्रायकोडर्मा वापराल त्यावेळेस कार्बेंडाझिमचा वापर करायचा नाही. बॅविस्टिन जे भेटतं मार्केटमध्ये त्याचा वापर करायचा नाही. कारण ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे आणि कार्बेंडाझिम हे त्या बुरशीसाठी विष आहे. कार्बेंडाझिम ते बुरशीला मारतं, म्हणून त्याचा एकत्रित वापर करू नका. दुसरं केमिकल वापरा पण ते वापरू नका, लक्षात ठेवा. 3 ते 4 ग्रॅम प्रति किलोला. तिसरी जी गोष्ट आहे, ज्यावेळेस रोपवाटिका तुम्ही तयार कराल ती गादी वाफ्यावर तयार करा. खरीप हंगामात 40 ते 45 दिवसात रोपवाटिका तयार होते. गादी वाफ्यावर वापरायची. कारण आता पाहिलं मे मध्ये एवढा पाऊस झाला, असा जर पाऊस झाला तर एकही तुमचं बियाणं जगणार नाही, कारण साऱ्यामध्ये पूर्ण पाणी भरून राहणार. म्हणून गादी वाफ्यावर करायची. गादी वाफ्यावर करताना काय करायचं? 120 सेंटीमीटर रुंद, म्हणजे 165 सेंटीमीटरला नांगराचे 2 फाळ लावले तुम्ही तर 120 सेंटीमीटरचा तुमचा गादी वाफा तयार होतो. 15 सेंटीमीटर त्याची उंची असावी आणि लांबी आपल्या शेताच्या सोयीनुसार असेल तर 5-5 सेंटीमीटरच्या अंतरावरती खुरप्याच्या साहाय्याने रेषा ओढायच्यात आणि त्याच्या चिमटीच्या साहाय्याने बी पेरायचे असं. किंवा आता सीड ड्रिल सुद्धा आलेत,
हाताने ओढणारे सीड सुद्धा आले, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यांनी काय होतं की एकसारखं बियाणं पडतं अंतरावरती. हाताने पर्यंत तुम्ही फेकताय बियाणं, परंतु त्याच्यात कुठं डायरेक्ट बियाणं पेरून सुद्धा तुम्ही कांदा लागवड करू शकता. आता सीड आलेले चांगले, तसेही लागवड करू शकता. पण आपली जी पद्धत आहे ट्रान्सप्लांटिंग, पुनर्लागवड करतो आपण नर्सरी करून, तर त्या याच्यामध्ये मजुरीचा खर्च जास्त होतो, परंतु उत्पन्न चांगलं निघतं, कारण ठराविक अंतरावरती आपण ते लागवड करत असतो. ट्रान्सप्लांटिंग मध्ये सीड्रिलने तुम्ही ज्यावेळेस बियाणं पेरता त्यावेळेस दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुमची उगवण क्षमता चांगली पाहिजे बियाण्याची. 80-90% पेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तर ते जास्त विरळ होणार नाही, लक्षात ठेवा. आणि थोडंफार अंतर कमी जास्त झाल्यामुळं उत्पन्न एक 10-12% कमी येऊ शकतं लागवडीपेक्षा, परंतु तुमचा मजुरीचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याच्यात वाचतो. कारण आज कांदा लागवडीला जर पाहिलं एकरी 12 ते 13 हजार रुपये खर्च येतो फक्त लागवड करायला. तुम्ही पेरणी यंत्र जर वापरलं तर तुमचा 1000 रुपयामध्ये 1 एकर तुमचा पेरणी होऊन जाऊ शकते. म्हणजे हाच एक 10-12 हजाराचा खर्च तुम्हाला या ठिकाणी पेरणी यंत्राने वाचतो. जर रोपवाटिका करत असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 5-5 सेंटीमीटरच्या अंतरावरती असे हे करायचं. सुरुवातीला हलकं पाणी द्यायचं. 45 दिवसात, 40 ते 45 दिवसात रोप लागवडीला तयार होते. नर्सरी त्याच्यापेक्षा जास्त दिवसाची असू नये, कारण ज्यावेळी गाठी तयार व्हायला लागतात शेवटी 2 महिन्याच्या नंतर जर रोप पाहिलं तुम्ही तर गाठी तयार होतात आणि त्याला पुढं गोंडे येण्याची समस्या किंवा छोटे कांदे राहण्याची समस्या, जोड कांदे वाढण्याची समस्या वाढते. म्हणून योग्य वेळेतच ट्रान्सप्लांटिंग पुनर्लागवड करा. आणि नर्सरीमध्ये जे रोग येतात, एक तर मर रोग प्रामुख्याने येतो. मगाशी तुम्ही बोलले रिडोमिल आम्ही वापरतो त्याला मर रोगासाठी, तर ते मेटॅलॅक्झिल प्लस मँकोझेप हे तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. किंवा ट्रायकोडर्माचा वापर जर करायचा आहे तुम्हाला तर ट्रायकोडर्मा कसा करणार, एक 5 खड्डे घ्यायचे, 250 किलो शेणखत घ्या, 50-50 2.5 किलो तुम्ही ट्रायकोडर्मा घ्या, 250 किलो शेणखत घ्या, अर्धा किलो एका खड्ड्यामध्ये शेणखत 50 किलो आणि अर्धा किलो ट्रायकोडर्मा हे टाकून त्याला कव्हर करून टाका. प्लास्टिकच्या पेपरनी किंवा कशाने कव्हर करा. 15 दिवस तसंच ठेवा, त्याच्यात पाणी असलं पाहिजे आणि नंतर ते घेऊन शेतामध्ये फेका. ओलावा त्याला मेंटेन राहील याची काळजी घ्या. खूप चांगलं इफेक्टिव्ह आहे. तुमचे मर रोग असेल किंवा बुरशीयुक्त रोग असेल ना तर ते येणार नाही, करपाजन्य रोग सुद्धा येणार नाही. तर अशा पद्धतीने नर्सरीचं नियोजन करा. नर्सरी 45 दिवसानंतर ज्यावेळेस पुनर्लागवड कराल तर पुनर्लागवडीच्या वेळी त्याची जी मुळं आहेत तर ती एक कार्बन बुरशीनाशक आणि कीटकनाशक याच्यामध्ये बुडून घ्यायची. शेतकरी म्हणतो मला लाईट नसते, मजूर नसतात, हे नसतात, तर मी कधीपर्यंत ही ट्रीटमेंट करत बसू. तर त्याला जास्त काय करायचं नाही. तुम्ही रोपाचा सारा जो उपटता त्याच्यात एक प्लास्टिकचा पेपर टाकून दिला आणि त्याच्यावर पाणी सोडलं तर त्याच्यात अंदाजे 1 ग्रॅम कार्बेंडेझिम आणि 1 ग्रॅम कार्बोसल्फान हे अंदाजे त्या पाण्यामध्ये मिसळल. अशा पद्धतीने ते एक डबक्यासारखं करा आणि त्याच्यामध्ये जी जोडी आहे तुमची कांद्या रोपाची तर ती ठेवून द्या. 1-2 तास त्याला मुळांना भिजू द्या. याचंही सूत्र तेच आहे. मागच्या पिकाचे जे अवशेष आहे त्याच्याबरोबर जी बुरशी त्या जमिनीमध्ये असते ती मातीतून परत मुळांवरती अटॅक करत असते. म्हणून मुळं आपल्याला निर्जंतुकीकरण त्याचं करायचं असतं. अशा पद्धतीने निर्जंतुकीकरण करा. वरचा शेंड्याचा 1/3 भाग त्याचा कापला पाहिजे आणि नंतर लागवड करायची. लागवड सुद्धा बेडवरच करा, ही आमची शिफारस आहे. पाऊस जास्त झाला तर तुमचा रोगराईचा धोका कमी होईल. कांद्यामध्ये जे रोपांची संख्या आहे, जर आपण 10 बाय 15 सेंटीमीटरवरती लागवड केली तर जवळपास 6.66 लाख, 6.5 लाखापेक्षा जास्त कांद्याची रोपं लागतात त्याच्यात. आपण मान्य केलं की काही 15-20% मर होईल आणि थोडंफार आपल्याला सऱ्यांमध्ये जातं बेडच्या, तर असे 30% आपण कमी केले त्याच्यातले तरी 4.5 लाख रोप एका हेक्टरमध्ये आपल्याला कांद्याची बसतात. तर एवढी जरी आपल्याला एक टार्गेट ठेवून चाललो आपण, 100 ग्रॅमचा कांदा जरी केला आपण ॲव्हरेज 100 ग्रॅम, तरी पण रब्बी हंगामात 45 टनाचं एवढं उत्पन्न घेणारे शेतकरी एवढं सूत्र वापरतात. ते रोपांची संख्या आणि आपल्या कांद्याची साईज किती झाली पाहिजे त्याचं काय नियोजन करायचं हे पाहायचं.
तर 50-60 टनापर्यंत सुद्धा प्रति हेक्टरी उत्पादन घेणारे शेतकरी आमचे आहेत. चांगली सुधारित वाण आणि त्याचं मॅनेजमेंट करायचे. फक्त हे ठेवा, लागवडीच्या वेळेस खताचं नियोजन कसं करायचं. कांद्यासाठी 110 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 60 किलो पालाश आणि 30 किलो सल्फर. कांद्यात जो तिखटपणा आहे तो सल्फरमुळे, त्याच्यामुळे सल्फरची गरज त्याला लागते. मग हे 110 किलो नत्र सुद्धा तुम्हाला 3 भागामध्ये डिवाइड करून द्यायचे. पहिले 2 महिन्याच्या आतमध्ये हे नत्र द्यायचे, कारण नत्र असं आहे, युरिया तुम्ही टाकला की लगेच पाण्यात विरघळतो, लगेच मुळांना लागू पडतो. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पीक एकदम हिरवगार दिसायला लागतं, परंतु हे लगेच पाण्याद्वारे वाहूनही जातो उरलेलं नत्र. म्हणून हा 3 भागामध्ये विभागून द्यायचा आहे. 15, 30, 45 दिवसांमध्ये तुम्हाला 3 भागात विभागून द्यायचं आहे. आणि जे बाकीचं आहे स्फुरद, पालाश आणि सल्फर हे तुम्हाला लागवडीच्या वेळेसच द्यायचे, कारण ते हळूहळू विरघळतं, हळूहळू पिकांना लागू पडतं. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आता जास्त पडते. आपण हेक्टरी 20 ते 25 टन सेंद्रिय खत द्यायचं रिकमेंडेशन करतो, पण शेतकरी काय तेवढं देऊ शकत नाही. जनावरं कमी झाली, सेंद्रिय शेणखत कमी झालं आपलं. मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता जाणवायला लागते. मग झिंक सल्फेट आणि बोरॅक्स हे 10-10 किलो प्रति हेक्टरी आपल्याला वापरायचे. किंवा मग मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचरचे स्प्रे तुम्हाला 30, 45 आणि 60व्या दिवशी मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचरचे स्प्रे तुम्हाला 6 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात तुम्हाला घ्यायचे. याच्यानंतर तण नियंत्रण कसं करायचं. नर्सरीमध्ये ज्यावेळेस तण नियंत्रण करायचं, बियाणं टाकल्या तुम्हाला स्टॉम्प जे सोयाबीनसाठी वापरता पेंडिमिथिलिन 3.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात वापरायचे. आणि कांदा लागवडीच्या अगोदर किंवा 25 दिवसानंतर तुम्ही गोल वापरू शकता, जे ऑक्सिफ्लोरोफेन आहे, तर ते तुम्ही 1.5 ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. आणि 1 ते 2 खुरपण्या जर केल्या तर चांगल्या पद्धतीने पिकाचं नियोजन होतं. त्याच्यानंतर कीड आणि रोग, सगळ्यात महत्त्वाची कीड म्हणजे थ्रिप्स आहे, फुलकिडे. कांद्याची पात जर तुम्ही उचकली तर त्याच्या आतमध्ये पिवळे तपकिरी रंगाचे छोटे छोटे किडे दिसतात, त्याला थ्रिप्स म्हणतात. हे नैसर्गिकरित्या टाळण्यासाठी काय करायचं, कांद्याच्या बाजूनी मक्याच्या 2 ओळी आणि गव्हाची 1-1 ओळ जर लावली तुम्ही, तर हे बाहेरून येणारे थ्रिप्स आहे ना, ते 50 ते 60% त्याच्यापासून आपलं पीक वाचू शकतं. त्याच्यानंतर कीड आणि रोगाचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा एकत्रित स्प्रे घ्यायचा आहे. मग थ्रिप्सचं कंट्रोल करण्यासाठी कीटकनाशक कुठले फिप्रोनिल आहे, प्रोपेनोफॉस आहे, कार्बोसल्फान आहे, हे तुम्हाला 0.1% इतकं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक वापरायचं का, तर करपाजन्य रोग जास्त आहेत, तर त्याच्यामध्ये पीळ रोग येतो तुमचा, किंवा त्याला काळा करपा म्हणतो, तपकिरी करपा आहे, जांभळा करपा आहे, किंवा ह्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. मग त्याच्यासाठी मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्झाकोनाझोल आहे, ट्रायसायक्लोझोल आहे, प्रॉपिकोनाझोल आहे, हे 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरायचे. जर तुमची मर होत असेल कांदा पिकात किंवा पांढरे सड होत असेल खाली, तर यासाठी तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कार्बेंडेझिम हे तुम्हाला पाण्याद्वारे द्यावं लागेल. खताचं नियोजन आणि रोग आणि किडीचं व्यवस्थित नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला खरीप हंगामामध्ये 10 टन प्रति एकरी उत्पादन निघू शकतं. आणि रब्बी हंगामामध्ये 15 ते 20 टन सुद्धा उत्पादन तुम्हाला प्रति एकरी निघू शकतं कांद्याचं. चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर बाजारभाव चांगला मिळाला. तुमची ही जी पारंपरिक पिकं आहेत तर याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळेल. मी म्हणत नाही ती पारंपरिक पिकं सोडून द्या, परंतु तुमचं धारणा क्षेत्र जास्त आहे तर तुम्ही जिथं 4 एकर कापूस करताय, 4 एकर तूर करताय, तर 2 एकर 1 एकर तुम्ही कांद्याचे उत्पादन घ्या. थोडाफार त्रास होईल पण उत्पन्न चांगलं वाढेल. आणि ज्यावेळेस काढणीची वेळ येते, खरीप हंगामात कांद्याच्या माना पडत नाही, परंतु रब्बी हंगामात ज्यावेळेस कांद्याच्या माना पडतील त्यावेळेसच त्याची काढणी करा. काढणीच्या अगोदर 20 ते 25 दिवस पाणी तोडा आणि त्याच्या माना बारीक व्हायला पाहिजेत. नत्रयुक्त खत जास्त दिवसानंतर दिलं तुम्ही तर माना जाड राहतात आणि कांदा साठवणुकीत टिकत नाही. म्हणून नत्र 2 महिन्याच्या आतमध्ये द्यायचे. माना बारीक झाल्यानंतर 2 सेंटीमीटर वरती जागा सोडून त्याला कापायची, म्हणजे त्याचं तोंड बंद होतं आणि त्याच्यातून बुरशीचा शिरकाव होत नाही. चांगला सुकवायचा कांदा पहिले 3-4 दिवस शेतातच सुकवा, 10-15 दिवस सावलीत सुकवा आणि नंतर तो कांदा चाळीमध्ये टाका.
4 ते 6 महिन्यापर्यंत कांदा चांगला टिकतो रब्बी हंगामातला. तर अशा पद्धतीने जर कांद्याचं नियोजन केलं आणि एक नवीन पीक कांदा बीजोत्पादनाबरोबर कांदा पीकही तुम्ही या ठिकाणी केलं तर तुम्हाला चांगला फायदा मिळेल. कांदा बीजोत्पादनात ह्या वर्षी मी पाहतो इथं की बऱ्याचशा शेतकऱ्यांशी मी डिस्कस केलं तर मधमाशीचा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि आज पर्यावरण दिन सरांनी मधमाशीचे महत्त्व सांगितलं. तर मधमाशीचं महत्त्व तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना जास्त माहिती आहे. जर कांदा बीजोत्पादनाच्या प्लॉटमध्ये मधमाशी नसल तर उत्पन्न किती निघतंय. यावर्षी 50, 60, 70, 80 किलो प्रति एकरी एवढंच, जिथं 300-400 किलो एका एकराला बीजोत्पादन होतंय तिथं 50-60 किलोपर्यंत एवढ्या कमी प्रमाणात बीजोत्पादन झालंय. तर त्याच्यामुळे मधमाशीचं महत्त्व काय आहे. कांदा हे हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. परपरागीभवन झालं तरच कांद्याचं उत्पन्न निघतं. परंतु याच्यात एकच काळजी घ्या, लाल कांदा आणि फुरसुंगी कांदा हे तुमच्या भाषेत सांगतो मी. लाल कांदा म्हणजे खरीप हंगामातला कांदा आणि फुरसुंगी किंवा भुरका कांदा तो रब्बी हंगामातला कांदा. याचे सीड प्रोडक्शनचे प्लॉट शेजारी शेजारी घेऊ नका. त्या दोघांच्या सीड प्रोडक्शनच्या प्लॉटमध्ये कमीत कमी 1 किलोमीटरचं अंतर पाहिजे. आपली मधमाशी 1 ते 1.5 किलोमीटर परिघामध्ये फिरत असते. जर तुमचं सीड प्रोडक्शन एकत्र झालं तर त्याचा दुष्परिणाम इतर भागाचे तुमचे बियाणं वापरणारे शेतकरी त्यांच्यावरती होतो. कारण खरीप हंगामातलं बियाणं जर चुकून रब्बी हंगामात लागलं गेलं तर त्याला गोंडे येतात. कांदा खायच्या कांद्या उत्पादनाच्या याच्यात गोंडे येतात आणि तिथला शेतकरी साहेबांकडे तक्रार करतो की आम्हाला फसवलं गेलं. याचे जे गुणधर्म आहेत ते मिक्स होतात ज्यावेळी शेजारी शेजारी प्लॉट असतात. आणि मधमाशी काय करते, आपल्या पायाला लागणारे परागकण आहे ते दुसऱ्या फुलावर नेऊन टाकते. जवळजवळ प्लॉट असतील तर अशा पद्धतीचं त्याच्यात शुद्धता जी आहे ती नष्ट होणार. आम्ही ब्रीडर सीडमध्ये 1.5 किलोमीटरचं अंतर राखायला सांगतो. फाउंडेशन सीडमध्ये 1 किलोमीटरचं आणि ट्रूथफुल सीडमध्ये 2 प्लॉटमधलं अंतर 500 मीटरचं कमीत कमी असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने बीजोत्पादनात काळजी घ्या. तुम्हाला लागवड तंत्रज्ञान बीजोत्पादनात चांगला अवगत आहे, पण त्याची शुद्धता राखण्यासाठी किंवा काही शेतकरी फक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून कंपन्यांना देत आहेत. जर स्वतःचं सुद्धा चालू करायचं असेल बीजोत्पादन आणि स्वतःची कंपनी चालू करायची तर आता फार्मर प्रोड्युसर कंपनीजला खूप वाव आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून स्वतःचं बीजोत्पादन सुद्धा करू शकतो आणि त्याचं फक्त मार्केटिंगवरती भर द्यायला पाहिजे तुम्हाला. इतर कंपन्या करतात, आपण शेतकरी सुद्धा फक्त उत्पादनात न अडकता त्याचं मार्केटिंग जर केलं दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तर नक्कीच आपल्याला जिथं 500 रुपये किलोला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये रेट भेटतो तिथं 1000-1500 रुपये प्रति किलोला आपल्याला भाव मिळू शकतो. त्याच्यासाठी आमच्याकडे ज्या काही व्हरायटी आहेत त्याचं लायसन्स तुम्ही घेऊ शकता. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून किंवा विद्यापीठातून तुम्ही त्याचं लायसन्स घेऊ शकता. बीजोत्पादन स्वतः करून त्याची विक्री ब्रँडिंग करून जे पॅकेट्स आहेत ते बनवून सुद्धा तुम्ही त्याचे विक्री करू शकता. कृषी आयुक्तालयातून त्याचा सेलचा परवाना मिळतो, विक्रीचा परवाना, आणि आमच्याकडून व्हरायटीचा परवाना मिळतो. हे केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही सीड प्रोडक्शनमध्ये सुद्धा भरारी घेऊ शकता. त्याच पद्धतीने लसूण सुद्धा आहे. लसणाचं मॅनेजमेंट हे सगळं रब्बी हंगामाची नर्सरी तुमची ऑक्टोबरमध्ये टाकली गेली पाहिजे. फेकण्यापेक्षा पेरणी करा. फेकायचं असेल तर तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात पेरणी करता येते. नाही, त्याच्यासाठी तुम्हाला शेत चांगलं भुसभुशीत केलं पाहिजे. ढेकळाची जर जमीन असेल तर त्याच्यात प्रॉब्लेम येतो, परंतु पेरणी यंत्र चांगली आहेत, सक्सेसफुल आहेत. आज पण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर त्यांनी पण चांगला येतो. फेकलं तुम्ही तर त्याचं अंतर सारखं राहत नाही आणि उत्पन्न तुमचं कमी होणार. लक्षात ठेवा. रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कधीही तुम्ही पेरणी केली तरी चालेल. लागवड तुमची 15 नोव्हेंबर पासून तर 15 डिसेंबर पर्यंत केली गेली पाहिजे रब्बी हंगामातली लागवड. खरीपाची तुम्ही जूनमध्ये नर्सरी टाकू शकता किंवा पेरू शकता आणि ते जून-जुलैमध्ये तुम्हाला पाऊस आल्यामुळे दुष्परिणाम होतो. कारण बुरशीजन्य रोग जे आहेत ते वाढतात. मग त्याच्यासाठी बेडवरती पावसाळ्यात नक्की करा. बेडवरतीच लागवड करायची. एकसारख्या आकाराचा कांदा आणि पाण्याचा निचरा, ज्या ठिकाणी भुरकाट जमीन आहे पाण्याचा निचरा होऊन जातो त्या जमिनीत कांदा लागवड करा. तुम्हाला सांगतो
जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत नका करू, म्हणजे त्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे त्याला. थोडंफार पाणी द्यायला पाहिजे तुम्हाला, ताण पडला तर पाणी देणं गरजेचं आहे त्याला कांद्याला. पांढरा कांदा सुद्धा आहे आमच्याकडे, 3 पांढऱ्या कांद्याच्या व्हरायटी आहेत. पांढरा कांदा मुख्यत्वे सर्व ठिकाणी खाल्ला जात नाही. मराठवाडा विदर्भातला काही भाग आहे, कोकणातला अलिबागचा भाग आहे, परंतु पांढरा कांदा प्रक्रिया उद्योगामध्ये वापरला जातो. गुजरातमध्ये गेले तुम्ही किंवा आपल्या जळगावला जर जैन इरिगेशनचा प्रोसेसिंगचा प्लांट पाहिला, तिथं मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती प्रक्रिया करून डिहायड्रेट करून त्याच्यापासून पावडर आणि फ्लेक्स तयार केले जातात आणि मोठ्या प्रमाणात त्याचा एक्सपोर्ट होतो. गुजरातमध्ये जर भावनगर जिल्ह्यामध्ये गेले तर जवळपास 150 डिहायड्रेशन प्लांट आहेत तिथं, 70-80 कोल्ड स्टोरेजेस आहेत. सगळा डिहायड्रेट वाळवून तो कांदा पावडर किंवा फ्लेक्स करतात आणि तो परदेशी पाठवला जातो. आपल्याकडे अजून खाल्ला जात नाही तो, त्याचा अवेअरनेस नाहीये. परंतु जसं जसं शहरीकरण वाढतंय, हजबंड वाईफ वर्किंग कल्चर यायला लागले, तर त्या याच्यात आता यासारख्या प्रक्रिया उद्योगांना सुद्धा फार मोठं महत्त्व प्राप्त व्हायला लागले. कांद्यानंतर लसूण पीक आहे तेवढंच महत्त्वाचं आहे. लसणाचं आणि कांद्याचं मॅनेजमेंट सारखंच आहे. जे काही खत पाणी आणि याचं फक्त याच्यातल्या सुधारित जाती ज्या आहेत, भीमा पर्पल आणि भीमा ओमकार, ह्या 2 सुधारित जाती कांदा आणि लसूण संशोधन संचालनाने तयार केलेल्या आहेत. राहुरी विद्यापीठाने सुद्धा लसणाच्या काही जाती तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गोदावरी असेल किंवा आपल्या NHRDF राहुरीच नाशिकचं आहे, तर त्यांनी यमुना सफेद, ॲग्रीफाउंड सफेद अशा पद्धतीच्या 2 वेगवेगळ्या जातींची सिरीज तयार केलेली आहे, G4, G5, G6. तर त्या सुद्धा चांगल्या पद्धतीने. आणि खरं तर मराठवाड्यामध्ये लसणाचं उत्पादन चांगलं येते. मी काही शेतकऱ्यांनी मला इथून आणून दाखवलं लसूण, कांद्या एवढी साईज लसणाची झालेली आहे. आमच्या इथं पुण्याला लसणाचं उत्पादन एवढे येत नाही, परंतु या ठिकाणी लसणाचं उत्पादन चांगलं येते. तुम्ही लसूण बीजोत्पादनासाठी सुद्धा तयार करू शकता, या ठिकाणी इतर ठिकाणी पाठवू शकता, किंवा खाण्यासाठी सुद्धा चांगलं 8 ते 10 टन प्रति हेक्टरी किंवा त्याच्यापेक्षा 10 ते 12 टन प्रति हेक्टरी सुद्धा उत्पादन लसणाचं तुम्ही काढू शकता. तर लसणाच्या फक्त चांगल्या व्हरायटी घेऊन या आणि या ठिकाणी सीड प्रोडक्शन प्लस आपलं खायच्या लसणाचं उत्पादन तुम्ही करू शकता. मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस सगळ्या आपल्या कांद्यासारख्याच आहेत. त्याच्या काही प्रश्न कांदा आणि लसणामध्ये बीजोत्पादनामध्ये असले तरी सांगा. खरीपामध्ये लसूण घेता येत नाही, खरीप फक्त रब्बी हंगामात. कांदा आणि लसूण पाहिलं तर थंड हवामानाचं पीक आहे. आपण जबरदस्तीने खरीपात घेतो, उत्पन्न कमी येतं, परंतु वर्षभर जी मागणी आहे त्याचा पुरवठा करता यावा यासाठी आपण 3 हंगामात घेतो. लसूण फक्त तुम्हाला ऑक्टोबरमध्येच लागवड करावी लागेल त्याची, लसणाची. खरीपात नाही घेता येत. मल्चिंग वरती सुद्धा आता शेतकरी घ्यायला लागलेत. तण नियंत्रण मल्चिंग मध्ये चांगलं येतं, पण खरीपात तुम्ही मल्चिंग मध्ये घेऊ नका. खरीप हंगामात रोगराईचं प्रमाण वाढतं, पाणी साठून त्याच्यात आर्द्रता वाढते आणि हे नाही होत. रब्बी हंगामात तुम्ही कांदा मल्चिंग वरती घेऊ शकता. 95-21 67 85 87 85 87 95-21 67 85 87 राजीव काळे 9521678587. कांदा उत्पादनात काही बदल करता येईल का? यावेळेस उत्पादनात घट झाली, तुमच्या उत्पन्नात घट झाली. कांदा बीज उत्पादक आहे आम्ही. बीज उत्पादनामध्ये का घट झाली ते पाहिलं तुम्ही. मधमाशी आली नाही. आता आपण काय करतोय, खूप साऱ्या फवारण्या घेतोय आणि त्या फवारण्यांचा परिणाम काय होतोय की मधमाशा आपल्याकडे येत नाही. तर त्याच्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर वाढवा तुम्ही, म्हणजे बुरशीयुक्त जे रोग आहेत, बुरशीजन्य जे रोग आहेत ते तुमचे कमी येतील आणि ऑटोमॅटिकली फवारण्या तुमच्या कमी होतील. दुसरी गोष्ट, मधमाशी बऱ्याचदा काय होते की बाहेर फिरते, पण कांद्याला थोडा उग्र वास असतो. सल्फर कंटेंटमुळे त्याच्यावरती अट्रॅक्ट होत नाही माशी. तर त्याच्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी आता बरेचसे शेतकरी पॉलिनेशनसाठी हँड पॉलिनेशन करतात त्याचं, किंवा धोतर फिरवतात, किंवा मधमाशाच्या पेट्या त्या ठिकाणी आणून ठेवतात. काही ठिकाणी आता बीमॅक्स सारखे हे पण आले, स्प्रे पण आले ज्याच्यात अट्रॅक्टंट असतात.
सर बीमॅक्स वापरलो आम्ही, परंतु त्याचा फारसा काय उपयोग आम्हाला नाही उपयोग झाला. आता तो एवढा नाही होत उपयोग, फक्त मधमाशी त्या ठिकाणी अट्रॅक्ट करण्यासाठी ते काढलेत, पण त्याची इफिकेसी किती आहे अजून ते आपण पाहिलेलं नाहीये. सर मी 2 प्लॉट घेतले होते, तर 2 प्लॉट मध्ये नंतर 15 दिवसाचा गॅप ठेवला. ओके. तर एका प्लॉट मध्ये मला 80 किलो मिळालं 1 एकर मध्ये, आणि दुसऱ्या प्लॉट मध्ये 1.5 क्विंटल मिळालं. एवढा बदल झाला. कधी कधी काय होतं की हवामानातले जे बदल आहेत, कधी कधी धुळी पडते, धुकं पडतं, आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या गोंड्यावरती चिकट्यासारखा किंवा रोगासारखा प्रमाण येऊ शकतं, आणि त्याचा परिणाम मधमाशी त्याच्यावरती बसत नाही. सर कांद्यामध्ये डबल तणनाशक वापरलं चालतं. कांदा लागवडीमध्ये हा. तणनाशक दोनदा वापरू नका, ती शिफारस नाहीये आमची, एकदाच वापरा. नंतर तुम्हाला खुरपणी करावं लागेल किंवा कोळपणी करावं लागेल त्याच्यात. नॅचरल फार्मिंग मध्ये होईल का कांदा? कांदा नॅचरल फार्मिंग वरती आता आमचे प्रयोग चालू आहेत. दोन्ही होऊ शकतं ना. उत्पादन सुरुवातीला कमी येणार नॅचरल फार्मिंग मध्ये, परंतु ते होऊ शकतं. कांद्यामध्ये तुम्ही रासायनिक प्रक्रिया जर केली, आपलं जैविक जर प्रमाणात जर वापरला, तर उन्नी लागते ना, त्याला नामक वापरा. केमिकल ट्रीटमेंट करा. जर हुमणीचा प्रॉब्लेम असेल तर जैविक ऐवजी केमिकल ट्रीटमेंट करा त्या ठिकाणी. अजून कोणाचे आहेत प्रश्न की थांबूया तिथं? आमच्या मठ्यातलं बियाणं दिलेलं नेलं आणि बाकी तुम्हाला वापस आम्हाला दिलं, आणि आता सांगा की शेतकरी प्रोडक्शन कंपनी कडून बियाण्याचे स्वतः प्रोडक्शन करा. हे कितपत खरं आहे? मला समजला नाही प्रश्न. जुनं घरगुती बियाणं आमच्या मठ्यात होतं, मठ्यामध्ये होतं घरचे घरी, ते जिल्ह्याला नेलं आणि बाकी करून आम्हाला पुन्हा वापस पाठवलं. आणि आता पुन्हा सांगतात की प्रोडक्शन शेतकरी प्रोडक्शन कंपनी तयार करून बियाणं तयार करा. हे कितपत एवढी? नाही, मला समजला नाही प्रश्न. चालेल. मिळेल ना, मिळेल. बियाणंही मिळेल, मार्गदर्शनही मिळेल, नक्की मिळेल. चालेल, धन्यवाद.